काय रे लक्ष्मण, गेला नाही शेताला? चाललोच होतो रे, एक काम होतं तुझ्याकडे. सांग की काय काम आहे? उसाचे बिल आलेत, गंठन करायचंय तिला. घेऊ परत. घ्यावंच लागेल, पुढच्या महिन्यात तिच्या भावाचं लग्न आहे. माझं आता पैसे नाहीत. उसाचे तर भरपूर पैसे आलेत, तरी तू नाहीच म्हणतो. मला अडव बोलतोस, तुझी किरकिरी नको मला आता. आपण वेगळं हो, तेव्हा घे तुझ्या बायकोला गंठन. तसं करू नको दादा, तसं करू नको. थांब. हे घे तुझ्या जमिनीत हिस्साचे कागद. तसं करू नकोस दादा, मी तुझा लक्ष्मण आहे. आता यापुढे मला तुझ्यासोबत जमणार नाही. मी शेतातून कमवून आणलेले पैसे दे दादा. कुठले पैसे? अरे तुझ्यामुळे तर मला कर्ज आलंय, कर्ज. असं फसवू नकोस रे दादा, तू माझा राम आहेस, राम. आता यापुढे मला तुझं तोंडही पाहायचं नाही. बर, तुझी मर्जी आहे. आणि हे काय, 30 एकर शेतातून फक्त 4 एकरच माझ्या वाटणीला ठेवलास? हे पाप आहे दादा, हे पाप आहे. मी जातोच कोर्टातच. तू कुठे बी जा, काही होणार नाही. परवा तूच तहसीलमध्ये येऊन वाटणी पत्रावर सही केलास. अरे देवा, तुमचं कधीच चांगलं होणार नाही. जावा, असल्या शापानं मला काय बी होत नाही. रडू नका, जेवढं आहे तेवढ्यातच करून खाऊ आपण. ज्याच्या देव शोधत तो दानव निघाला. सीता ही अशाच रावणाच्या वेशाला फसली. आपण तर माणसं आहोत, आपण तर माणसं आहोत. त्या रावणाची जी गत झाली, याही रावणाची तीच गत होणार. माझ्या दादानं पैसा आणि शेती, माझ्या दादानं पैसा आणि शेती फसवून कमवलं, फसवून कमवलं. त्याने एका मनापासून प्रेम करणाऱ्या प्रेमळ भावाला गमवलं. त्याने एका मनापासून प्रेम करणाऱ्या प्रेमळ भावाला गमवलं. पण तुम्ही असा भाऊ गमावू नका, ही माझी विनंती आहे, ही माझी विनंती आहे. हो, आणि हा एक तुमचा स्वतःचा पैसा स्वतःच्या बापाजवळ असला तरी तो तुमचा नाही, तो तुमचा नाही. हे लक्षात घ्या मंडळी, हे लक्षात घ्या. आणि कोणावरही विश्वास ठेवू नका, ही माझी विनंती आहे, ही माझी विनंती आहे. अरे पोरा, साहेब आलेत का बघ की. नाही, अजून येणार आहेत. साहेबांनी आपल्या शेतावर कर्ज मंजूर केलं तर खूप बरं होईल बघ. हो, करतील की, का नाही करणार. हे शिकलेली माणसं आहेत. मी डॉक्टर होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला कर्ज पाहिजे. हे कळल्यावर लगेच कर्ज मंजूर करतील ते. असं झालं तर खूप बरं होईल बघ. हो, आले तर वाटतं साहेब. मी जातो, तू इथेच थांब. तू सही लागल्यावर बोलवतो तुला. बर बर. काय झालं रे? साहेब तर कर्ज मंजूर करतो म्हणतोय, पण एवढ्या रकमेसाठी 50,000 रुपये म्हणतोय. तेवढेच 5-10 घे म्हणा. ऐकत नाही येतो, 50,000 रुपयेच म्हणतोय. थांब आता मी जाऊन येतो. दे. काय झालं बाबा? साहेब तर नाही म्हणतोय. त्याला 50,000 दिले असते.
नशीब आहेस रे, तू खरंच काय नशीब आहे. माझ्या पोटी जन्मलास. अरे ते जगात फक्त शून्य आहे रे, फक्त शून्य आहे. बर्बाद झालो, बर्बाद झालो. अरे काय झालं रे? एकटी साकडा आलंय. चल दोघे कुठे? देवळासमोर भीक मागायला. दे ग माय, दे ग माय. तुझ्यामुळे झालंय सगळं. मामाने सरांनी एकटीच सांगितलं, तू तेरा लावायला लावलास. झालं गेलं, जाऊ दे. चल आता. उरलेले 2 एकर विकावं लागणार. का रे? पीक साकडा आहे म्हणून व्याजानं काढून लावलो. विकणं चांगली गोष्ट असते. त्यातून मला 50,000 दे बरं. रस्ता करू नको रे. त्या देवला शोध. आज कोणता आकडा सांगताय बघू. आज पण आकडा लावायचंच आहे. गेलेलं शेत परत मिळवायचंय. मित्रांनो, आमची जात कधी सुधारणार नाही. हम नहीं सुधरेंगे. ए, तुम्हाला अंजली दिसली का रे? बोलू का तिला? नको रे बाबा, तिलाच घाबरून मी 2 महिने घरातच बाहेर पडलो नाही. वाघाची शेळी झाली की. नाही रे, रेड्याची गाय झाली. मेलाव रे, मामाने सरांनी पोरगी बदलली नाही वाटतं. अच्छा देव, तुम कहते हो कि तुम मुझसे बहुत मोहब्बत करते हो, है ना? तो कितनी मोहब्बत करते हो तुम मुझसे? बोलो. दीवानों सा हाल हुआ, हमको उनसे प्यार हुआ. दीवानों सा हाल हुआ, हमको उनसे प्यार हुआ. धीरे से वो पास आए, चुपके से इज़हार हुआ. अब न किसी से डरना है, संग जीना मरना है. अब न किसी से डरना है, संग जीना मरना है. बाहों में आ जाओ, सपनों में खो जाओ. तुम दिल की धड़कन में रहते हो, रहते हो. प्राणात कसं? तुमचा प्राणात तुमचा चेहरा पाहिल्याशी तुमच्याशिवाय बोलणार नाही. ईश्य वहिनी, तुमच्या चेहऱ्याचं दर्शन द्या. ईश्य देव, आता तुलाच पुढे जाऊन दर्शन घ्यावं लागेल. काय तर गोलमाल दिसतंय. बर पांडुरंगा, विठ्ठला, परमेश्वरा, काळजी घे माझी. बापरे, मेलो. नको मला हे नाटक, मी तर चाललो घरी. सर, प्रत्येक वेळी इन्सर्ट सहन करणार नाही मी. अंजली मॅडम, तुम्ही घरी जावा आणि ताबडतोब झोपा. हम काले हो तो क्या हुआ, दिल वाले हैं.
असणं किंवा गोरी असणं हे माझ्या हातात होतं का? गोऱ्या लोकांनी लक्षात ठेवावं, ते गोरे असण्यामध्ये त्यांचं काही योगदान नाही, फक्त त्यांचं नशीब. आमचे देव कृष्ण राम हे सगळे सावळेच होते. म्हणून मंडळी, काळा गोरा भेद करू नका, वर्णभेद महापाप आहे. आम्ही शपथ घेतो की आजपासून काळा गोरा भेद करणार नाही आणि तुम्हीही करू नका. बापाचे सगळे पैसे मटक्यात घालवलो, शेत विकून बक्का पैसा आलाय. आज तर बघू आकडा बसतोय का. मग मित्रा असा विचार करत थांबलाय. अरे त्या सराचं ऐकून बरबाद झालो रे, बरबाद झालो. एकही आकडा बसला नाही. खरं आहे रे तुझं. माझ्याजवळ तर स्वप्नातही आकडा लावण्यासाठी पैसे नाहीत रे. अरे हे काय बोलतोय तू? विनोद केलं रे. माझ्याजवळ तर थोडेही पैसे नाहीत. मी तर शेत विकलेले सगळे पैसे घालवलो आणि आम्ही दोघे स्वप्नातच आकडे लावतोय. खरायला का आकड्याचा नाद लय भारी. तुझ्याजवळ कुठून आले रे पैसे? बापाचे सगळे शेत विकलो, शेत विकून बक्का पैसा आलाय. आज लावतोच फुल आकडा. हम नहीं सुधरेंगे.